नमस्कार मित्रांनो, सुख म्हणजे नक्की काय असतं या मालिकेच्या आजच्या भागात सावरी अधिराजजवळ येते आणि म्हणते की दाद्या मी कशी दिसायली. तेव्हा अधिराज म्हणतो की तू एवढी तयार झाली आहेस जशी काय तुझीच मंगळागौर आहे. तेव्हा ते म्हणते की हो, तू असं बोललास म्हणजे मी छानच दिसत असणार. तेव्हा मग तो म्हणतो की हो, छानच दिसतेस तू. तेव्हा ती म्हणते की बरं, आज आमच्या बायकांचा मंगळागौरीचा कार्यक्रम आहे, म्हणूनच तुला तिथे काही येण्याची गरज नाही. तेव्हा तो म्हणतो की मला तिथे येण्यामध्ये काही इंटरेस्ट पण नाही, तुम्ही तुमचं जा. तेव्हा ती म्हणते की हो, आज सगळेजण आम्ही तिथे छान जमणार आहोत आणि छान कार्यक्रम होणार आहे. तेव्हा तो म्हणतो की हो ठीक आहे, जा ना मग तुम्ही. आणि तो त्याचं काम करत बसतो. तेवढ्यात तिथे विमल येते आणि म्हणते की सावरे, अगं चल, सगळ्या बायका तिकडे जमल्या असतील, आपण निघूया. त्याच वेळेला ती म्हणते की राजा, तुझं तिथे काम नाही, तू आपल्या इथेच बस. तेव्हा तो म्हणतो की नाही, मी पण तिथे येणार नाहीच आहे. तेवढ्यातच तिथे मॅडम कुठे गेल्या असं ती विचारते आणि नित्या अधिराजला आवाज देऊन तंबूतून बाहेर येते आणि नित्याने छान तयारी केलेली असते. त्याच वेळेला आता तिला समोर पाहिल्यावर अधिराज तिच्याकडे बघतच राहिलेला असतो. नित्याने छान तयारी केलेली असते आणि नऊवारीबरोबर छान पारंपरिक असा पोशाख आणि त्याचबरोबर पारंपरिक लूक देखील केलेला असतो, म्हणून अधिराज बघतच राहतो. आणि नित्या त्याला अधिराज अधिराज असा आवाज देते, मात्र त्याचं काहीच लक्ष नसतं. तेवढ्यातच विमल जोरात राजा असं ओरडते, तेव्हा ते पटकन त्याचं लक्ष जातं. आणि नंतर नित्या म्हणते की अधिराज, अरे तू अशाच कपड्यांमध्ये काय, तयारी कर ना, अरे जायचं आहे आपल्याला. तेव्हा विमल म्हणते की तो बायकांचा प्रोग्राम आहे, तिकडे पुरुषांचं काय काम असणार आहे, म्हणून राजाला नको तिकडं. तेव्हा ती म्हणते की अहो, उलट त्याचं तिथे खूप महत्त्वाचं काम असणार आहे. माझे धनी माझ्याबरोबर असायला हवं आणि माझी पहिली मंगळागौर आहे ना. तेव्हा विमल म्हणते की मग त्याची काय गरज आहे, बायका आहेत ना सगळ्या. तेव्हा ती म्हणते की नाही नाही, त्याचं खूप महत्त्वाचं काम आहे. आपण सगळेजणी पूजा करत असणार, बिझी असणार, मग हे सण क्षण कोणीतरी टिपले पाहिजेत ना. तेव्हा सावरी म्हणते की म्हणजे कळलं नाही मॅडम. तेव्हा ती म्हणते की अगं, फोटो काढायला कोणीतरी हवं ना, म्हणून आपण अधिराजला घेऊन जाऊया. तेव्हा सावरी म्हणते की दाद्या बरोबर आहे तिचं. तो म्हणतो की नाही नाही, मी काय फोटोग्राफर वगैरे येणार नाही, तुमचं तुम्ही काय ते करा, नाहीतर तुम्ही सेल्फ्या काढा सेल्फ्या, असं तो म्हणतो. तेव्हा सावरी म्हणते की दाद्या, मॅडमचं ऐक, नाहीतर माहिती आहे ना मॅडम कशा करतात त्या, मग मॅडम इथे उपोषणालाच बसतील म्हणून समज. असं म्हटल्यावर आता अधिराज म्हणतो की नाही नाही, असं काही होऊ देणार नाही आहे मी. ठीक आहे, तुम्ही म्हणताय तर येतो मी. तेव्हा मग अधिराज म्हणतो की जातो मी. मग नित्या म्हणते की कशाला जातोस, अरे चल ना आमच्याबरोबर. तेव्हा तो म्हणतो की अशीच येऊ का, कापडं बदलायला नकोत का, थांबा जातो आणि लगेच येतो, 2 मिनटं थांबा. असं म्हणून तो आतमध्ये जातो. आणि आता नित्या म्हणते की हे मात्र बेस्ट झालं, आता आपले फोटो काढणारं कोणीतरी पाहिजे होतं ना, आणि अधिराजच येतोय आणि माझे धनी माझ्या पहिल्या पूजेला येत आहेत, याचा तर मला खूपच आनंद झाला आहे, असं ती म्हणते. आणि विमल तिच्याकडे बघतच राहते. नंतर आता सगळेजण, सगळ्या बायका मंगळागौरीच्या पूजेसाठी जमलेल्या असतात. तिथे शालिनी असते. शालिनीला पाहिल्यावर लगेच विमल जाऊन म्हणते की मालकीनबाई, बरं झालं तुम्ही इथे आलात आणि अगोदर आलात. तेव्हा मग आता शालिनी त्याला म्हणते की अरे अधिराज, तू इथे काय, हा तर आम्हा बायकांचा प्रोग्राम आहे आणि तू इथे काय करतोयस. तेव्हा मग अधिराज लगेच म्हणतो की हो हो, मी इथे कामासाठीच आलो आहे. सावरी म्हणते की तो आपल्या सगळ्यांचा फोटो काढण्यासाठी आला आहे, फोटोग्राफर म्हणून, म्हणून त्याला इथे बोलवावं लागलं. असं म्हटल्यावर आता अधिराज म्हणतो की चालेल ना मॅडम. शालिनी म्हणते की हो हो ठीक आहे. आणि तेवढ्यातच आता तिला काहीतरी आठवतं, मागच्या जन्मातलं तिला गोष्ट आठवू लागते की अधिराज हा फोटो काढायला आलाय, तसाच जयदीप देखील गौरीसाठी फोटो काढायला आलेला असतो. तेवढ्यातच लाईट जातात आणि लाईट गेल्याबरोबर विमल म्हणते की अरे देवा, मंगळागौरीच्या पूजेच्याच वेळेला नेमक्या या लाईट कशा काय गेल्या, दिवा कसा काय गेला. तेव्हा आता नित्या म्हणते की शांत व्हा. अधिराज म्हणतो की हो, कोणी तिथे हलू नका, मी जरा जाऊन बघतो, फ्यूज ढिला वगैरे झाला असेल, मी जाऊन बघून येतो, तुम्ही सगळ्याजणी इथेच थांबा, कोणी काही घाबरू नका. आणि अधिराज कॅमेरा सावरीकडे देऊन तिथून निघून जातो. आणि पाहुणी म्हणते की हा कसला अपशकुन आहे. आणि पाहुणी आता शालिनीकडे जाते आणि म्हणते की मॅडम, यांचं लग्न झालं, गोंधळ झाला, आता हिची पहिली मंगळागौरीची पूजा पण व्हायली, आपल्याला काहीच करता येत नाही, आपण काय करायचं. शालिनी म्हणते की तू जरा शांत राहा, मी तुला सांगते तसं कर. आणि पाहुणे मुद्दामच नित्याच्या बाजूने तिला धक्का देऊन जाते. आणि तितक्यातच लाईट येतात. तेव्हा लगेच विमल म्हणते की आल्या आल्या दिवे आणले, मंगळागौरी देवीने दिवे आणले. तेव्हा मग नित्या म्हणते की माझ्या अधिराजने लाईट्स आणल्या आहेत. असं म्हटल्यावर विमल गप्प बसते. आणि त्याच वेळेला आता पाहुणी म्हणते की अरे देवा, हे काय झालं, हा तर मोठा अपशकुन झाला. त्याच वेळेला आता लगेच सगळेजण तिच्याकडे बघतात आणि म्हणतात की काय गं पोरी, काय झालं. तेव्हा ती म्हणते की
या नित्याच्या कपाळावरचं कुंकू पूजेच्या अगोदरच पुसलं गेलं. तेव्हा सगळ्या बायका नित्याकडे बघतात आणि म्हणतात की हो, खरंच आहे, नित्याच्या कपाळावरचं कुंकू पुसलं गेलं. आता सगळेजण तिच्याकडे बघत राहतात आणि म्हणतात की हा तर खूप मोठा अपशकुन आहे. आणि नित्याला मागच्या जन्मातलं आठवतं तेव्हाही तिला तसंच झालेलं असतं आणि माईने सांगितलेलं असतं की पूजेच्या आधीच तुझ्या कपाळावरचं कुंकू कुठे गेलं. शालिनी म्हणते की हा तर खूप मोठा अपशकुन आहे आणि ही मंगळागौरीची पूजा आपण सुरुवातही नाही केली आणि हिच्या कपाळावरचं असं कुंकू पुसलं गेलं. याचा अर्थ मंगळागौरी देवीला काहीतरी आवडलं नसणार किंवा हिचीच पूजा मान्य झाली नसणार, असं काहीतरी शालिनी बोलून दाखवते आणि म्हणते की बापरे, हा तर खूप मोठा अपशकुन आहे. विमलला घाबरवण्यासाठी ती म्हणते की कदाचित अधिराच्या जीवाला काही धोका वगैरे झाला तर. तेव्हा सगळे घाबरतात आणि विमल म्हणते की नाही नाही, असं काही होणार नाही. देवी, माझ्या अधिराजचं, माझ्या राजाचं रक्षण कर असं ती ओरडत असते. तेव्हा आता पाहुणी म्हणते की हे सगळं काय झालं. खरंच मलाही वाटतंय की त्या देवीला हिची पूजा मान्य होणार नाही म्हणूनच ती अशी वागली. आणि सगळ्या बायका आता नित्याला त्या कुंकुवारून टोमणे मारत असतात आणि कुंकू तुला सांभाळता आलं नाही असंही बोलत असतात. आणि नित्याला मात्र या सगळ्या टोमण्यांचा खूपच वाईट वाटतं आणि ती तिथेच उभी असते. नंतर अधिराज तिथे येतो आणि म्हणतो की चला आपण सुरुवात करूया. आणि त्याच वेळेला आता अधिराज आल्याबरोबर सगळेजण म्हणतात की हे बघ, तुझ्या बायकोच्या कपाळावरचं कुंकू पुसलं गेलं. नित्याला खूप वाईट वाटतं. ती मंगळागौरी देवीच्या पूजेजवळ जाते आणि तिला नमस्कार करून तिथे असलेला कुंकवाचा करंडा ती उचलते. अधिराज ते सगळे बघत असतो आणि ते सगळे बघत असताना आता नित्या त्या सगळ्यांच्या बायकांच्या समोर कुंकू घेऊन अधिराज जवळ येते आणि तिच्या पुढे हात पुढे करते आणि अधिराजला कुंकू लावण्याचा ती इशारा करते. त्याच वेळेला आता समोर कुंकू बघून अधिराज गप्प उभा असतो. सगळेजण त्यांच्याकडे बघत असतात. त्याच वेळेला आता जोरातच पाहुणे ओरडते की काय गं तुझं. अधिराज तुला बायको मानत नाही तरीही तू का सारखी सारखी त्याच्या मागे मागे करतेस. पण मात्र तिच्या काहीही बोलण्यानं न जुमानता, तिच्याकडे लक्ष न देता नित्या ही कुंकू अधिराज समोर घेऊन उभी असते आणि अधिराज देखील आता तो कुंकवाचा करंडा घेतो आणि जसं जयदीपने केलेलं असतं तसंच आता अधिराज देखील करायला निघाला असतो. म्हणून शालिनीला त्याचा खूपच धक्का बसतो. शालिनी म्हणते की हे सगळं जे काही पूर्वी घडलं होतं जयदीप गौरीच्या बाबतीत, तेच नेमकं सगळं यांच्या बाबतीत घडत आहे असं म्हणून आता जयदीपने जसं गौरीच्या भांगात कुंकू भरलेलं असतं तसंच आता अधिराज देखील करायला जात असतो आणि अधिराज हा नित्याच्या भांगामध्ये कुंकू भरतो आणि हे सगळेजण पाहतात. आणि त्याच वेळेला आता अधिराज म्हणतो की असं कुंकू वगैरे जाणं काही अपशकुन नाही. मी नवरा म्हणून उभा आहे आणि मी त्यांच्या कपाळाला कुंकू लावलेला आहे. माझ्या कुंकवाला काहीच होणार नाही आणि मलाही काही होणार नाही. कोणी काळजी करू नका. हा काही अपशकुन झाला नाही. आणि देवीच्या मनातच कदाचित अशी इच्छा असेल की माझ्या हातून यांच्या कपाळात पुन्हा कुंकू भरलं जावं आणि म्हणूनच हे सगळं घडवलं असणार त्या देवीने. असं म्हटल्यावर सगळ्या बायका बोलतात की होय होय, बरोबर आहे अधिराजचं. आपण तर या गोष्टीचा विचारच केला नव्हता की असंही घडू शकतं आणि म्हणूनच तसं घडलंय असं म्हणून सगळ्या बायका या अधिराज आणि नित्याच्या जोडीला दुजोरा देत म्हणतात की नाही, खरं आहे यांचं. या सगळ्या गोष्टी देवीने घडवून आणल्यात आणि ते अपशकुन नाही तर शकुनासाठीच घडवून आणल्या असतील असं सगळेजण म्हणतात आणि म्हणतात की चला रे, आता पूजेला आपण जाऊया, या गोष्टीला विसरून जाऊया. आता सगळ्याजण बायका या मंगळागौरीच्या पूजेसाठी तिथे जमलेल्या असतात. नित्या आणि विमल दोघेही बाजूबाजूला बसतात आणि पूजेसाठी बसलेले असतात. तर पाहुणीचं तोंड पडलेलं असतं आणि शालिनी तिथे गपचूप उभी असते. आणि देवीची पूजा चालू असताना अधिराज त्या सगळ्यांचे फोटो खेचत असतो आणि फोटो घेत असताना विमल नित्याला सांगते त्याप्रमाणे नित्या पूजा करून घेत असते. सगळ्या बायका जयदेवी मंगळागौरी सुवासिनी मी तुला पूजिते, सोनियाचे ताटी असं म्हणून तिथे आरती चालू असते आणि अधिराज हे सगळे बघत असतो. देवीची आरती नित्या अगदी मनापासून करत आहे हे अधिराजला बघून खूपच बरं वाटतं. पाहुणे आणि शालिनीचं तोंड बंद होतं आणि त्यांचा खूपच जळफळाट होत असतो. अधिराज म्हणतो की आता फोटो काढून झालेले आहेत तर मी आता निघतो. तेव्हा बायका म्हणतात की अरे अधिराज, तुझं लग्नाची पहिली मंगळागौर आहे बायकोची, मग नाव तर घेतलं पाहिजेस ना तू. तेव्हा तो म्हणतो की नाही नाही, नाव वगैरे मला काय येत नाही. तेव्हा नित्या म्हणते की धनी, असं काय करताय की घ्याव नाव, असं ती म्हणायला लागते आधी हक्काने. तेव्हा अधिराज म्हणतो की नाही, हे नाव वगैरे मला काही जमत नाही, मला ते काही येत नाही, म्हणून मी आता काही थांबणार नाही. माझं फोटोग्राफीचं काम झालं आहे तर मी आता निघतो असं म्हणून तो निघून जात असतो. परंतु बायका त्याला नाव घेण्यासाठी फोर्स करत असतात. पण आता तो म्हणतो की ठीक आहे चला, आणि तो म्हणतो की मला माफ करा पण मला काही नाव घेता येणार नाही असं म्हणून त्याचे पाय पुढे जातात आणि पाय पुढे जाता जाता तो स्वतःचेच पाय तिथे थांबवतो आणि त्याला मागच्या जन्मातली आठवण येऊ लागते.
आणि मागची देवी आणि या सगळ्या गोष्टी त्याच्यासमोर येऊ लागतात. तितक्यातच तिथून पाहुणी जोरात ओरडते की तुला काही समजतं की नाही? अगं तुला बायको म्हणून मानत नाही आणि त्याच्याकडे तू हट्ट कसला करतेस गं प्रत्येक गोष्टीचा? तुझं तोंड बंद ठेव, असं सगळ्या बायकांसमोर ती नित्यावर ओरडते. आणि त्याच वेळेला आता अधिराज हा मागे फिरतो आणि तो मागे येताना पाहून सगळेजण त्याच्याकडे पाहतच राहतात. आणि त्याच वेळेला आता अधिराज येतो आणि नित्याचा हात हातात घेतो. नित्याही त्याच्याकडे अगदी शॉक लागून पाहतच राहते. आणि अधिराज म्हणतो की मागच्या जन्मी दोघांच्या आयुष्याने घातली आता या जन्मात साथ, मागच्या जन्मीची या दोघांच्याही आयुष्यात घातली आहे आता साध. आणि गौरीचं नाव घेतो मंगळागौरीच्या दिवशी आज, असं म्हटल्यावर सगळेजण त्याच्याकडे बघतच राहतात. आणि गौरीचं नाव असं म्हटल्यावर सगळ्या बायकांना धक्का बसतो. तेव्हा सगळ्या बायका विचारायला लागतात की काय रे अधिराज, ही गौरी कोण आहे? आणि त्याच वेळेला अधिराजला 2 मिनिटासाठी मागचे सगळे आठवल्यासारखे होते. आणि या सगळ्यातच तो गौरीचं नाव घेऊन मोकळा होतो. आणि नित्याच्या डोळ्यातून आता पाणी यायला लागतं. तेव्हा आता गौरीचं नाव, ही गौरी कोण आहे असं सगळ्या बायका विचारतात. आणि विमल देखील म्हणते की अरे ही गौरी कोण? आणि सावरी म्हणते की अरे दाद्या, तू चुकीचं नाव घेतलंस, गौरी नाही, नित्या मॅडम. तेव्हा मग ती म्हणते की नाही सावरी, त्याने बरोबर नाव घेतलेलं आहे. आज पहिल्यांदा इतक्या दिवसातून त्याने माझे नाव बरोबर घेतले. आणि तिच्या डोळ्यात पाणी येतं. त्याच वेळेला आता सगळ्या बायका म्हणू लागतात की नाही, त्यांचं काहीतरी असेल आणि बायकोलाच हे नाव मान्य असेल तर आपण तरी त्याच्यात काय बोलायचे, बरोबर असेल त्यांचं नाव, असं म्हणून आता नित्याही हसायला लागते. आणि सगळ्या बायका म्हणतात की त्यांचं काहीतरी असेल, आपल्याला काय माहिती आहे, चला आपण एक काम करूया, आपण जाऊया, आपलं काम करूया, असं म्हणून सगळ्या बायका आता तिथून बाजूला जायला लागतात आणि खेळ खेळण्यासाठी सुरुवात करत असतात. तर इथे विमलही गप्पच उभी असते. अधिराजला पाहून नित्याला खूपच आनंद होतो, कारण फायनली त्याने नित्याचा गौरी म्हणून स्वीकार केलेला असतो. पण अधिराजला अजूनही समजत नसतं की त्याने गौरी असे का नाव घेतले. तर आता पुढच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की शालिनीने गुरुजींना बोलवलेले असते आणि खोटे नाटक सांगत म्हणतात की तुमच्या लेकाच्या आयुष्यामध्ये मृत्यूयोग आहे, तुमच्या लेकाचं आत्ताचं लग्न लवकरात लवकर तुम्ही डिवोर्स करून घ्या, नाहीतर मग तो काही जगू शकत नाही. तेव्हा आता विमल घाबरूनच अधिराजकडे येते आणि त्याला ते पेपर्स देत म्हणते की अधिराज, आताच्या आता तुला मॅडमकडून काडीमोड घ्यावा लागेल काही करून. तेव्हा आता तो ते सगळे पेपर बघतो आणि त्यालाही या गोष्टीचा धक्का बसतो. नंतर नित्याजवळ अधिराज ते पेपर घेऊन येतो आणि म्हणतो की मला तुमच्यापासून काडीमोड हवा आहे. आणि हे पेपर्स पाहताच नित्यालाही धक्का बसतो. आता या सगळ्यात पुढे हे सगळे शालिनीचे कटकारस्थान आहे. नित्या आणि अधिराज समोर येणार का, हे पाहणं रंजकतेचं ठरणार आहे. अशाच अपडेटसाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.